तूप वगैरे काहीच घेतलं नाही. व्हेज जेवण बेस्ट आहे दादर एरियामध्ये. 250 रुपयाला पारंपरिक ब्राह्मणी मराठी थाळी जिथे मिळते त्या जागी आलेली आहे मी. इतकं परफेक्ट आंबट गोड केलं की ऍक्च्युली मला आता कळत नाही जास्ती आंबट आहे का जास्ती गोड आहे. होतं की अशा प्रकारची थाळी कुठेही मिळत नाही. मग ब्राह्मणांच्या याच्यामध्ये वापर बॅलन्स असतो. आणि आता उन्हाळा म्हटल्यानंतर त्याच्यात आपण कैरी घालतो. मला अजून काही देऊ नका. चविष्ट बटाट्याची भाजी, गोड आंबट आमटी, घरगुती कोशिंबीर, डाळिंबी उसळ, मसाले भात, अविस्मरणीय अशी उपवास थाळी आणि माझी फेवरेट श्रीखंड पुरी थाळी. किती अप्रतिम चवीचं आहे यार सगळं. फोकस असणार आहे 250 रुपयाच्या थाळ्यांवरती, पण मस्ट ट्राय माझ्या फेवरेट ज्या इतर ठिकाणी मिळत नाही त्या डिशेस पण दाखवल्या. फोटोमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी. आजचं का आणि कुठे का मी तुम्हाला सांगते. महाराष्ट्रीयन थाळ्या आपल्याला अनेक जागेंवरती मिळतात, पण एकदम अस्सल पारंपरिक ब्राह्मणी मराठी थाळी जिथे मिळते त्या जागी आलेली आहे मी. आणि ते सुद्धा एकदम अफोर्डेबल अशा रेटमध्ये. 250 रुपयाला वीकडेजला आणि 300 रुपयाला वीकेंड्सला मिळणारी ही जी थाळी आहे, ज्याच्यामध्ये एक एक गोष्ट तुम्हाला जेव्हा मी दाखवीन तेव्हा कळेल मी एवढं प्युअर का म्हणतेय. त्याच्या व्यतिरिक्त श्रीखंडपुरी थाळी पण मिळणार आहे. उपवास थाळी पण इथली खूप उत्तम आहे. त्याचा मेन्यू खूप वास्ट आहे, पण त्याच्यामधल्या माझ्या ज्या आवडत्या गोष्टी आहेत आणि डिशेस आहेत ते मी तुम्हाला सुरुवातीला दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर थाळी का अजून एक आहे की इथे खूप सारे कॉलेजेस आणि ऑफिसेस आहेत आणि मला असं वाटतं की 250 रुपयासारख्या अफोर्डेबल रेटमध्ये जर तुम्हाला बिना सोडा वापरलेलं जर घरच्यासारखं जेवण चविष्ट मिळत असेल तर ते का नाही दाखवावं. कुठे आता मी तुम्हाला सांगते. मेन आपला गोखले रोड जो आहे दादरचा, सर्वोदय भुवन तुम्हाला दिसेल. तर सर्वोदय भुवनलाच खालती तुम्हाला दिसणार आहे हा गाळा जिथे तृप्त पोटोबा लिहिलेला आहे. आता आपला पोटोबा तृप्त करण्यासाठी आज जाऊया. फ्रेंडली स्टाफ, स्वच्छ आणि एकदम थंडगार, म्हणजे एअर कंडिशन्ड आहे कम्प्लिटली ही जागा. लिमिटेड टेबल्स. खिचडी वगैरे अच्छा लगता है, मिसल वगैरे रहता है. वडा खाल्ला आता, खूप मस्त तो वडा. थालीपीठ मस्त लागतं. मिसळ इकडची खूप चांगली. व्हेज जेवण जेवायचं असेल तर वन ऑफ द बेस्ट आहे दादर एरियामध्ये. घरच्यासारखं जेवण कधी घरी नसलं काय तर इथे येऊ शकतो. जॉबवरनं इथे आलो आता. वन ऑफ द बेस्ट प्लेस आहे. Visiting Potoba since it was in Mahim, very good. Sabudana khichdi, थालीपीठ. I am from Indore, a place which is famous for food. फोटोमध्ये खूप खूप स्वागत आहे. थाळी डिझाईन करताना हा विचार ठेवला की वयवर्ष 5 वर्षाचा मुलगा सुद्धा आणि वयवर्ष 60 वर्षाचा माणूस सुद्धा ती थाळी एन्जॉय करू शकला पाहिजे. कॉर्पोरेटमध्ये ऑफिसेसमध्ये काम करणारा जो वर्ग आहे तो, कॉलेजेसचा भाग इथे खूप मोठा आहे. सगळ्यांच्या दृष्टीतून एक अशी थाळी हेल्दी असेल, टेस्टी असेल आणि अफोर्डेबल असेल. त्याला ब्राह्मणी टच देण्याचा उद्देश असा होता की ब्राह्मणांच्या याच्यामध्ये बॅलन्स असतो. तो बॅलन्स सगळ्यांना तो जास्त भावतो. 250 रुपयामध्ये रोजची व्हरायटी वेगळी मिळू शकते. उपास थाळी म्हणजे काय, आपलं हॉटेल जे ज्या ठिकाणी आहे तिथून सिद्धिविनायक मंदिर जवळ आहे. उपासाच्या थाळीच्या दृष्टीनं लोक जास्त त्याने मोदक असतो आम्ही थाळीमध्ये. चला मग आता माझा फेवरेट ऍक्च्युअली मिसळ येऊ दे. फेवरेट डिश तृप्त पोटोबाची ती म्हणजे मिसळ. फरसाण तर आहे, ताक पण दिलेलं आहे आणि इथे जे पाव मिळतात ना हे खूप वेगळे आहेत. मिक्स उसळ आहे, ज्यात मटकी आहे, हिरवा वाटाणा आहे, सफेद वाटाणा आहे, काळा चणा आहे आणि थोडासा शेंगदाणा. तिखट अति खाल्लं तर पोटाला त्रास होतो. मग ताकाचं जरा आपल्याकडे ताक म्हटलं की पोटाला शांत. पाव साईजला आम्ही मोठा ठेवला. मला एकदम थाळी नाही खायची, पोट भरण्याच्या दृष्टीतून तसं, पण त्या दृष्टीतनं पावाची साईज तशी हे केलेली आहे. तिखटपणा इतका परफेक्ट आहे ना. हे शिवाजी पार्कमध्ये लोक जी चालायला येतात त्याचे ग्रुपनी बऱ्यापैकी लोक आपल्याकडे येतात. गुजराती कम्युनिटी आहे, महाराष्ट्रीयन 50साठीचा वर्ग जो आहे त्यांना जास्त स्पायसी नको असतो, पण मीडियम स्पायसी जरा थोडं खायची हे असते. नाही ऑसम आहे. तुम्ही स्विगी झोमॅटो वरती पण ऑर्डर करू शकता. आपला मेन मुद्दा असतो की फरसाण आणि कांदा लागा, मग ती मजा येते. ही नुसतीच मिसळ ना, म्हणजे तुम्ही कमी फरसाण घेतलं तरी एवढी टेस्टी आहे की तुम्हाला कांदा पण विसरायला होतो. अँड दॅट इज समथिंग व्हेरी शॉकिंग. मला जी कडधान्य आहेत ना ती इतकी पौष्टिक आहेत आणि ऍक्च्युली ह्याच्यावरती कुठलाही तवंग दिसत नाहीये एक्सेप्ट फॉर तर्री ऑफकोर्स जी त्यांनी दिलेली आहे. ज्यांना तर्री आवडते, लहान मुलांना पण इट विल बी परफेक्ट. ही एकदा मागवून बघा. बऱ्याचशा ठिकाणी ही डिश मिळत नाही. कढीमध्ये आपला बटाट्याचा वडा आहे, लसणाची एक छोटीशी थोडीशी फोडणी दिली आहे. पहिल्यांदा हे ट्राय करणार आहे. सो डिफरंट. गरमागरम बटाटे वडा आहे ज्याची चव बाय द वे खूप उत्तम असते. इथे तिथे आल्याचं छान त्या वड्यामध्ये स्वाद आणि वरती ती लसणाची फोडणी इज सम डेडली कॉम्बिनेशन विच इज हॅव्हिंग अ बर्स्ट ऑफ फ्लेवर्स तोंडात. मिरचीचा सुद्धा सुंदर ठसका यार. डेफिनेटली तुम्ही इथे येऊन ट्राय करा. कढी पकोडा वगैरे जे गुजराती मारवाडी डिशेस खूप असतात, दॅट इज व्हेरी डिफरंट. ह्या थालीपीठची भाजणी इथे बनवतात स्वतः.
बाकी हॉटेल्स जिथे स्वतः बनवत नाही तिथे कसं आपल्याला छान लागते चव, पण ती काइंड ऑफ सेम लागते ना, तर इथे जरा तुम्हाला वेगळं फील होईल. एक गोष्ट ह्यांची अजून आवडली की त्यांनी लोणी ते सेपरेट दिलंय. काय होतं ना, ऑर्डर केल्यानंतर तुम्ही 2 मिनिटं हे केलं की ते लोणी असं सगळं बसून जातं. इथे कसं त्यांनी असं फ्रोझन छान दिलंय की त्या गरमागरम तळलेल्या थालीपीठावरती तुम्ही ते स्प्रेड करू शकता. खुशखुशीत आहे. भाजणीमध्ये ना खूप वेळा प्रमाण एखादा समजा धणेपूड वगैरे अशी जरा जास्ती असेल किंवा त्यांच्या एखादं असं धान्य खूप एक्स्ट्रा असेल की ते लगेच असं जिभेवरती जाणवतं की कुछ तो हार्श है. इथेच व्हेरी माइल्ड अँड सॉफ्ट आणि असं वाटतं की चलो म्हणजे और खाना है, मला अजून काही देऊ नका, मला फक्त लोणी द्या. कढी वडा नसेल पाहिजे तर एकदम झणझणीत असा कट वडा पण आहे. ब्राह्मणी पद्धतीची मराठी थाळी ही आहे पोटोबा स्पेशल व्हेज थाळी. 2 चपात्या, पापड, भात, कोशिंबीर बघा घरी आपण जशी बनवतो तशी, ओला नारळ घातलेली शेवग्याच्या शेंगा, आमटी. आता उन्हाळा म्हटल्यानंतर त्याच्यात आपण कैरी घालतो, बर. त्याची जी फ्लेवर येतो तो वेगळा येतो. सुक्या बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, आमरस. आपलं स्टार्टर म्हणजे कोथिंबीर वडी पण आलेली आहे आणि आहे ताक. ही पोटाला एकदम शांत ठेवणारी अशी थाळी असणार आहे. रंग बघा, पिवळसर हिरवट अशी शेड आहे, पिवळी ही केशरी आणि आमरस तर ऑफकोर्स आंबा कलर आहे. विज्युअली पण किती अपीलिंग आहे. हा उन्हाळ्यात असं ऑफिस नंतर जेव्हा लंच साठी याल आणि असं ताट दिसलं तर काय मज्जा वाटेल ना. रोजच्या भाज्या वेगळ्या असणार. बरं. आता कधी आपल्याकडे भरली तोंडली असते, भरली वांगी असते, डाळिंबी उसळही असते आपल्याकडे. आज थाळीमध्ये नाहीये पण आधा कार्ड मध्ये आपण ठेवलेली आहे. चवळीची उसळ आहे, मसुराची उसळ आहे, काळ्या वाटाण्याची उसळ आहे. एकदम वेल बॅलन्स्ड आहे. क्वांटिटी एकदम वेल बॅलन्स्ड आहे. फुलके नाहीयेत, एकदम छोटेसे असे. या प्रॉपर तवाभर ज्या पोळ्या असतात तशा आहेत. पिवळ्या बटाट्याची भाजी बघूया. करेक्ट कढीपत्त्याची फोडणी लागलेली आहे. फर्स्ट बाईट मध्ये असा अरोमा सगळा कढीपत्ता झाला पाहिजे. मला वाटतं एक वेळा वाटप केलेल्या भाज्या उसळी सोप्या जातील, कारण की ऍटलीस्ट आपल्याला माहिती असतं की लावल्या ती जरा टेस्ट ही येणार आहे. पण ह्या ज्या सिंपल भाज्या असतात ना, हे सर्वात मोठा टास्क असतो. आणि ऍक्च्युली कुठेतरी आपण जर विचार केला ना तर आपल्याला या साध्या भाज्या खूप आवडतात. रोज रोज आपण अशा उसळी चमचम नाही खाऊ शकत. दिस इज ब्रिलियंट. उडीद पापड. सो मटकीच्या उसळीत पण ना कौतुक काय वाटतंय, चमचा घातल्यावरती मटकी येते. असं नाहीये की ते मटकी तरंगतीये. रंग सुंदरच आहे याचा. ती घरगुती म्हणजे किती घरगुती असू शकते एखादी गोष्ट. ह्याला अजिबात एक्स्ट्रा मसाला चमचमीत बनवायचा प्रयत्न डेलिबरेटली केलेला नाही. मटकीची एक चव असते, त्याला मोड आल्यानंतर ना एक असा सुगंध असतो त्याचा, एक ती चव असते जी तुम्ही कच्ची खाल्ली तरी तुम्हाला लागेल. तो रस्सा टेस्टी आहे, मीडियम स्पायसी आहे, पण मला मटकीची चव पण लागते आणि ती असते खरी मजा. आय एम लव्हिंग इट. मिसळ जी होती त्याची टेस्ट खूप वेगळी होती आणि ह्याची टेस्ट खूपच वेगळी आहे. ऍक्च्युली वाटत नाही मी हॉटेलमध्ये बसून जेवते. डाळिंबी उसळीचा रंग बघा. ऍक्च्युली मी ही पार्सल करणार आहे. सो डाळिंबी उसळ आय थिंक ही भाकरीवर पण खूप ऑसम लागणार. ज्या दिवशी डाळिंबी उसळ असेल ना तेव्हा तर तुम्हाला एक्स्ट्राच मजा येणार आहे. खरंच एक्झॅक्टली पारंपरिक पद्धतीने जशी बनवतात ना तशी आहे ही. म्हणजे हे असं मुद्दाम करतायत का आपण मिक्सरमधनं कूट काढलं तर किती एकदम बारीक असं कूट बनून येईल राईट. आणि ते तुम्ही डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि कोचलेल्या काकडीवरती तुम्ही ते टाकू शकता. आता इथे काकडी अशी प्रॉपर कोचलेली अशी चॉपरमधनं वगैरे काढलेली नाहीये आणि शेंगदाणा म्हणजे ती शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक नाहीये तर त्याच्यामध्ये असे छान शेंगदाणे क्रंची लागतात. मीठ वगैरे एकदम परफेक्ट. सो दॅट इज आय थिंक त्यांचा फोकस की इथे लिटरली घरी बसून जेवल्यासारखं वाटलं पाहिजे बट इट इज रिअली टेस्टी. आमटी भात. तर आता जसं आपल्याला राहुल सांगत होते की तुम्ही हे चपाती बरोबर पण छान तुम्हाला लागेल. मी ट्राय करते. भाताबरोबर सुंदर लागेल. असं एकदम पातळ भात असं करून खायला असं वटकण वगैरे लावून असं आपण खातो ना असं लास्ट बाईट पर्यंत त्या टाईपची आमटी ही. कोथिंबीर वडी. कोथिंबीर बघा. बाकी पुडाची वडी कोथिंबीर वडी तर टॉप नॉच. ऑर्डर्स पण घेतात केटरिंगचे. सो दिस विल बी सो सॉर्टेड ना. स्टार्टर्स पण त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता. उसळी किंवा असा मेन्यू इमॅजिन. मला आता वाटतं की मला ताटात हा जो मेन्यू आहे ना तो परफेक्ट आहे. म्हणजे एखादं फंक्शन वगैरे असेल ना लोक लिटरली नाव काढतील. खरंच इतकं स्वच्छ साधं टेस्टी सुंदर आहे. आमरस ऍक्च्युली मी ते हावरटावर आता टेस्ट करते. मी तो मिठा उज्यासाठी ठेवणार होते पण एक बाईट पण ठेवते. ताकाची आता सिप घेतल्यानंतर जाणवलं ऍक्च्युली किती बॅलन्स आहे या थाळीमध्ये. जे काय आहे जसं असायला पाहिजे
तसं आहे. ह्या आमटी भाताच्या सेशन मध्ये तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये ओला नारळ आपल्याला खूप सारा दिसतो आणि शेवग्याच्या शेंगा. आहा, तर आमटी भात शेवग्याच्या शेंगा पण आहे. इट्स द मोस्ट कॅल्शियम रिच आणि ऍक्च्युली ही आमटी पण फार शेवगाच्या शेंगा रिच अशी त्यांनी बनवली आहे. एस एस म्हणजे तुम्हाला सांगते, रोज आपण जे पिवळं वरण करतो मुगाच्या डाळीचं, तुरीच्या डाळीचं, हे वरण तुम्ही, हे आमटी तुम्ही टेस्ट केलीच पाहिजे. इट्स डिलिशियस. इतकं परफेक्ट आंबट गोड केलं की ऍक्च्युली मला आता कळत नाही जास्ती आंबट आहे का जास्ती गोड. आणि ऍक्च्युली ना कुठलीच चव कुठल्या दुसऱ्या चवीला कोइन्साइड होत नाही. मी आता विचार करते की कुठे अजून गोडा मसाला होता का, तर नाही. उसळ एकदम प्रॉपर आपली अशी लाल तिखटाची किंवा राधा तिखट होती आणि पिवळ्या बटाट्याची भाजी एकदम साधी आणि अशी सात्विक असते ना आपली नुसतं कढीपत्त्याच्या फोडणीची, आणि ह्याला मोहरीची फोडणी एकदम प्रॉमिनंट मस्त लागून, ओलं खोबरं, आंबट गोड आणि शेवग्याच्या शेंगांचा रिचनेस. म्हणजे मी तर म्हणेन इथे सेपरेट मिळतंय का, मी विचारून मेन्शन करते खालती टेक्स्टमध्ये. आमटी भात नुसता मिळतो, सो टेम्पटिंग. तूप वगैरे काहीच घेतलं नाही, मी सगळा भात संपवते. सो गुड. बेसिकली आमटीचं डेफिनेशन जर पाहिजे असेल तर ही टेस्ट करा. आपल्या ब्राह्मणी मराठी थाळीमध्ये एवढे रंग दिसले. आता इथे बघा तुम्हाला शेड दिसणार आहे गोड पिवळ्या रंगाच्या, कारण त्यांनी इथे पण कसर सोडलेली नाहीये. इतकी व्हरायटी दिलेली आहे उपास थाळीमध्ये. खिचडी इथली उत्तम असते, शेंगदाण्याची आमटी आहे, उकडलेल्या बटाट्याची भाजी आहे, ओल्या नारळाची चटणी आहे, श्रीखंड आहे आणि आपल्या सगळ्यांचा आवडता हा साबुदाणा वडा आहे. शिवाय भगर आहे म्हणजे वरीचा भात आणि राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि ताक. म्हणजे तुम्ही एक सांगा, ह्याच्यामध्ये काय नाही असं सांगा. आपल्याला पुरी भाजी खायची आहे ते आहे, आपल्याला श्रीखंड पुरी खायची आहे ते आहे, आपल्याला आमटी भात खायचं आहे ते आहे आणि आपल्याला स्टार्टर चटणी खायची आहे ते पण आहे. सो इतकी ऑसम अशी ही उपास थाळी आहे. कुठलाही व्लॉग रेफर कराल तुम्ही, तुम्हाला कळेल की मी माझं फेवरेट श्रीखंड जे सांगितलेलं आहे ते तृप्त पोटोबाचं आहे. तर ऑफकोर्स मी राजगिऱ्याची पुरी घेणार आहे आणि श्रीखंड. कॉम्बिनेशन उत्तम लागतंय. भाजी छान, मिरची आहे, जिराची पण फोडणी एकदम फ्लेवरफुल लागतंय. व्हरायटी ऑफ टेस्ट आपल्याला मिळणार आहे की तुम्ही उपवासाची वाट बघाल मी तर म्हणेन. हा क्रिस्पी असा साबुदाणा वडा आहे आणि ओल्या नारळाची चटणी क्रिस्पी. त्यांची खिचडी पण खूप छान आहे. ऍसिडिटीचा त्रास थोडासा अवॉइड करण्यासाठी त्यांनी इतकी प्रमाणात शेंगदाण्याचं कूट वापरलंय. खूप लोकांना तो पण कन्सर्न असतो. तुम्ही बिंदास मागवा. आणि आता वरीचा भात, सॉफ्ट अशी तुपासारखी फोडणी वाटते. इट्स रिअली रिअली फिलिंग. हे एक टाइम खाल्लं ना की तुम्हाला उपवास असा म्हणजे इतका जड जाणारच नाही. इट इज सो गुड. ही थाळी पार्सलही मागवू शकता आणि जी आपली ब्राह्मणी पद्धतीची मराठी थाळी आहे ती तर तुम्ही मस्ट ट्राय केलीच पाहिजे. आपल्या खाद्य संस्कृतीमधला जो सर्वात फेमस भात आहे तो म्हणजे मसाले भात. आता इथला कसा आहे हा आपण टेस्ट करू. मस्त ओला नारळ वरती मला दिसतोय, तोंडली मला दिसत आहे आणि कोथिंबीर. त्याच्याबरोबर त्यांनी सर्व केलेला आहे पापड. बाय द वे तुम्ही हा नुसता पण घेऊ शकता. आणि एक थाळी आहे ती म्हणजे श्रीखंडपुरी थाळी, ज्याच्यामध्ये हा येतो खडा मसाला मला ह्याच्यामध्ये दिसतो आणि मटार, काजू, फ्लावर, बटाटा. वा, तुपाची फोडणी आहे, थोडं ग्लेझिंग आहे तुपाचं, पोटाला शांत करणारा सटल फ्लेवर्सचा आपला पारंपरिक भात. आता कुछ मीठा हो जाय मध्ये आहे तृप्त पोटोबाचं हे श्रीखंड. सो हे बघा, इथे मी तुम्हाला फोटो दाखवत आहे. अशी तुम्हाला श्रीखंड पुरी थाळी पण मिळणार आहे. आणि श्रीखंड पुरी मी यासाठी घेतली आहे कारण आता मी थाळ्यांमधल्या भाज्या तर खूप मस्त टेस्ट केलेल्या आहेत. बट सांगायचा उद्देश, यू कॅन डू दिस कॉम्बिनेशन एज वेल. खूप मऊ अशा पुऱ्या आहेत आणि माय फेवरेट ड्राय फ्रूट श्रीखंड. श्रीखंडाचे इन्ग्रेडियंट्स जे असतात ना, किती छान मुहूर्तावरती ते एकत्र आलेत असं आपल्याला वाटतं. इट्स द मोस्ट ब्रिलियंट चव. व्हिडिओ आवडला असेल मॅक्सिमम शेअर करा जेणेकरून मॅक्सिमम लोकांना या थाळीबद्दल कळेल. सहकुटुंब तुम्ही या इथे. तो तुमचं आसपास ऑफिस असेल, कॉलेज असेल, तर तुमच्या फ्रेंड्सचं असेल, फॅमिलीचं असेल, त्यांना फॉरवर्ड करा आणि त्यांना या थाळीबद्दल सांगा. सो दॅट त्यांना त्यांच्या लंच टाईममध्ये विदाऊट सोडा असं छान स्वच्छ सात्विक चविष्ट जेवण मिळेल. आणि बाकी लक्षात ठेवा, कॉमेंट करा कुठली भाजी सर्वात आवडली आणि लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल अँड श्रीखंड ऑफ कोर्स.